नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। शरद पवार के राष्ट्रवादी कांग्रेस के नेता जितेंद्र आव्हाड ने राज्य सरकार पर निशाना लगाते हुए कुछ बातें कही हैं। उन्होंने कहा कि पुणे में ड्रग्स का केस और हिट एंड रन केस, साथ ही नागपुर में जो हिट एंड रन केसेस हुई हैं, ऐसी घटनाएं राज्य में हाल ही में बहुत बढ़ रही है। पुणे और नागपुर दोनों शहरों में जो हिट एंड रन केसेस हुए हैं, उनमें पुलिस आरोपियों को बचा रही है, ऐसी खबर सामने आई है। उनका कहना है कि भ्रष्टाचार 40% से कम हो ही नहीं रहा, ये सरकार 40% बन के रह गई। उन्होंने इस मामले में और क्या कहा, आइए जानते। म्हणाले तेच सत्य आहे की ह्यांना निरोप समारंभ आहे अधिवेशन, बाय बाय अधिवेशन। महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय आहे हे त्यांनी लोकसभेत दाखवून दिले। महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे हाल, महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था, रस्त्यामध्ये लोक ब्रॉडनी मारतायत, पोरशेनी उडवतायत, पोरशेनी उडवल्यानंतर रातोरात फोन जात आहेत, ज्यांनी मर्डर केलाय त्याला फोन करून सोडवलं जात आहे। हे कायदा आणि सुव्यवस्थेचं पार 12 वाजवले। भ्रष्टाचार 40% कमी यायला तयारच नाही आणि प्रत्येक मंत्र्यांनी आपापल्या केबिनच्या बाहेर बाजूला दलाल कक्ष सगळं डीलिंग करतो, 40% ची फाईल क्लिअर करतो आणि 40% क्लिअर झाले की फाईल मंत्र्याकडे जाते। हे 40% सरकार झाले आणि त्यातला मनुवाद ह्यांचे शिक्षण मंत्री स्वतः म्हणतात की आम्ही 4 चांगले श्लोक पाठ्यपुस्तक घेतो आणि मनुस्मृतीतले चांगले श्लोक घेणं हे का वाईट आहे का, असं कोण म्हणालं? असं शिक्षण मंत्री म्हणाले आणि सगळ्या पेपरला त्याचं कटिंग आहे। आता मनुस्मृती यांना चांगली वाटायला लागली असेल तर आमच्या भगिनी या वासनांध हे कामुक, त्यांना वाचण्याशिवाय काही सुचतच नाही। आपल्या आईबद्दल असं बोललेलं कोणाला तरी आवडेल का? या पुस्तकाने चातुर्वर्ण आणलं, या पुस्तकाने क्षुद्र कोण ठरवलं आणि त्या क्षुद्रांचे अनेक शतकं, अनेक युग हाल झाली। ते क्षुद्र हे पुस्तक मान्य करतील का? आणि ज्या बाबासाहेबांनी हे पुस्तक जाळलं आणि सांगितलं की मनुस्मृतीने समाजाचं वाटोळं केलं, या देशात टीव्ही समोर खेळत असतो, ते पक्षाच्या पॉलिसीज वगैरे असतो त्याच्यावर बोलत असतो। कोर्ट, कुठलं कोर्ट? कोर्टाचे आदेश मानतात काय? इलेक्शन कमिशन मध्ये मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे असले पाहिजे असं कोर्टाने दिलेला आदेश होता। आपण लोकसभेत गेलात आणि तो आदेश बदलून घेतला। आता शक्य नाही होणार, आता 240 विरोधात आहेत, पण जेव्हा तुमच्याकडे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी होती तेव्हा तुम्ही लोकशाहीचा गेले 10 वर्ष गळा कसा दाबत होतात अख्ख्या भारताने बघितलं। पार्लमेंटमध्ये उभे राहणारे प्रश्न हे काय जितेंद्र आव्हाडचे, पवारसाहेबांच्या घरचे, राहुल गांधींच्या घरचे नसतात, तो जनतेचा आवाज होता। तो जनतेचा आवाज कसे तुम्ही पाय देऊन गळ्यावर ते दाबून टाकायचे? पुण्यामध्ये काही शक्य आहे, जर पोर्शे कारमधनं उडवलेल्या माणसासाठी फोन जातात, रात्रभर मंत्री जागे राहतात, आमदार जागा राहतो, आमदार पार पोलीस स्टेशनला जातो। मला महायुतीबद्दल एकही प्रश्न विचारू नका, मला दुसऱ्याच्या घरात बघायची सवय नाही, मला त्यांचं काही घेणं देणं नाही।